ट्रिग्नोमेट्रिक मध्ये ज्यावेळेला आपण क्वाड्रंट वाईज साईन घेतो, बरोबर, त्या क्वाड्रंट वाईज साईन बरेच जण मिस करून देतात. का? कारण कुठल्या क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू काय, वायची व्हॅल्यू काय हे लक्षात येत नाही, बरोबर. आपण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये गेलो की एक्स पण पॉझिटिव्ह असतो, वाय पण पॉझिटिव्ह असतो. आणि आपण अगोदरच म्हणून चुकलोय की एक्स म्हणजे माझा कॉस थिटा आहे, वाय म्हणजे कोण, साइन थिटा असतो, बरोबर ना. मग ज्यावेळेला आपण डिफाईन करतो युनिट सर्कल इन अ स्टँडर्ड पोझिशन, देन वी हॅव टू टेक अ टर्मिनल नाम इन ईच क्वाड्रंट, बरोबर. ज्या क्वाड्रंटमध्ये टर्मिनल नाम गेला तिथल्या साईन मला पाहिजे, त्या क्वाड्रंटमधल्या मला साईन पाहिजे, बरोबर. काल आपण पहिला क्वाड्रंट आणि दुसऱ्या क्वाड्रंट, मागच्या लेक्चरमध्ये पहिला होता, काल आपण दुसऱ्या क्वाड्रंटला घेतलं होतं. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये जर बघितलं तर एक्स पण निगेटिव्ह होतो आणि वाय पण. जर एक्स पण निगेटिव्ह, वाय पण निगेटिव्ह, एक्स पण निगेटिव्ह, वाय पण निगेटिव्ह, म्हणजे कॉस थिटा पण निगेटिव्ह आणि साइन थिटा पण निगेटिव्ह, बरोबर ना. आता जर बाकीचा पार्ट विचारात घेतला तर बाकीचे चार फक्त त्यांचे काय इंटर रिलेशन आहे. फक्त साइन माहिती आहे, कॉस माहिती आहे, तर उरलेले चार ऑटोमॅटिक काढता आले पाहिजे. बाकीच्यांची गरज पण नको आपल्याला. दोन व्हॅल्यूज आणि दोन थेरमशिवाय आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळत नाही. कोणते दोन थेरम? एक 30, 60, 90 आणि दुसरा 45, 45, 90. ज्या वेळेला मी कॉस थिटा काढला, कॉस थिटा म्हणजे माझा एक्स असतो, रिलेशन डोक्यात ठेवायचं, हे फिक्सच राहायला पाहिजे. जेवढे अँगल फाइंड आउट करतो त्या ठिकाणी मला हे माहितीच पाहिजे. साइन थिटा म्हणजे वाय, बरोबर. पण जर टॅन म्हटला तर टॅन म्हणजे या दोघांचंच रिलेशन. तुम्ही जर एक्सची व्हॅल्यू काढताय, वायची व्हॅल्यू काढताय, तर याचा पुट करा फक्त. टॅन थिटा म्हणजे कोण? वाय अपॉन एक्स, बरोबर ना. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. जी व्हॅल्यू काढली ती याच्यामध्ये पुट करायची, लक्षात घ्या. आणि साइन महत्वाच्या, साइन सोडू नका, प्लस मायनस सोडू नका. डिव्हिजन घेत असताना साइन कशा येतात हे लक्षात ठेवा. नंतर कॉट एक्स अपॉन वाय, नंतर सेक 1 अपॉन कोसेक 1 अपॉन वाय. लक्षात घ्या, हे फक्त चार जे आहे हे चार एक्स आणि वाय वर रिलेशन. एक्स माहिती, वाय माहिती, तर हे चार काढता झाले पाहिजे. आता जर पुढचा अँगल घेतला, काल आपण शेवटचा अँगल कोणता घेतला होता? मी फाइंड आउट करून दिला 150चा, 150चा होता ना शेवटचा अँगल. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मधले तीन अँगल सांगा मला. 210, 225 आणि 240. मी तीन थेरम शिवाय दुसरा थेरम नाही वापरला, तीनच थेरम या दोघांसाठी आणि याच्यासाठी मी चार अँगल साठी सांगितलं. त्याच्यातला हा 225, 45, 45, 90 साठी. तो जर थिटा घेतला, किती घेऊ? रेडियन मध्ये काय? 7π/6 रेडियन, बरोबर ना. मग आता परत स्टँडर्ड पोझिशन फिक्स आहे. स्टँडर्ड पोझिशन मध्ये स्टँडर्ड युनिट सर्कल की ज्याचा सेंटर कुठे आहे, ज्याची रेडियस किती आहे, 1 आहे. ओरिजिनचा काय माझा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस काय, इनिशियल, बरोबर. पुढे अँगल सांगा, अँगल किती माझा, बरोबर. रोटेशन बघा, इकडे आला पाहिजे. अँगल किती हा 210 डिग्री थर्ड क्वाड्रंट मध्ये, बरोबर. लक्षात घ्या की आपण व्हॅल्यू काढताना काय काय विचारात घेतोय, कोणत्या कोणत्या पोझिशन आपण घेतोय हे लक्षात घ्या, बरोबर ना. नाव हा माझा ए, मेजरमेंट ऑफ अँगल XOA इक्वल्स टू 210, थिटा इज 210 डिग्री, बरोबर ना. मग मला सांगा काय करायचं आता, टी पॉइंट. काय घ्यायचा? टी पॉइंट. ज्या ठिकाणी टर्मिनल आणि सर्कलचं इंटरसेक्शन होतं, म्हणजे हा हा काय असतो माझा, त्याला काय नाव देतो आपण, एक्स, वाय, बरोबर. त्याच्यावरून काय करतो आपण, परपेंडिक्युलर. कशावर? एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. त्याला काय नाव देतो आपण, एम नाव देतो, बरोबर आहे. मग मला सांगा ओएम किती असेल, ओके. पीएम किती असेल, वाय. फिक्स रेट, काही बदललं, फक्त एक्स आणि वायच्या व्हॅल्यू बदलतो. जे पहिल्या क्वार्टर मध्ये व्हॅल्यू साठी जे केलं होतं तेच मी इथे करतोय, सेकंड मध्ये जे केलं होतं तेच इथे करतोय. फक्त एवढंच की टर्मिनलला पुढे सरकतोय,
बरोबर. मग आता एक्स माहिती, वाय माहिती, झालं का माहिती? कसं काय माहिती? कुठं काढला अजून कुठे काढला सांगा आधी, कसा काढू? आता मला सांगा एवढं डिस्टन्स कितीवर आहे? 30 डिग्री. एवढं फक्त पूर्ण रोटेशन कितीचं आहे? 2 भेटते. तर एवढं फक्त एवढं किती आहे? 30. बघ पुढे हा किती असेल? का बरं? का बरं? 30 थेरम नाही. का बरं? हा 30 हा 90 हा 60 का बरं घेतला? कारण ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलच्या सम किती असते? 180. ही 30 ही 90 तर ही 60 उरलेली 180 मधून सबट्रॅक्ट केली. बरोबर ना? बऱ्याच जणांना माहिती नसतं. लक्षात घ्या ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलची सम ही 180 असते. हा 30 हा 90 तर उरलेला 60. मग कोणता थेरम एक्झिस्ट होतोय? 30 60 90 थेरम. बरोबर. 30 60 90 थेरम नुसार काय सांगणार? हा 30 हा 60 असेल तर हा 90 इकडे. 30 च्या समोरची व्हॅल्यू किती असते? हाफ इंटू हायपोटेन्यूज. आणि 60 च्या समोरची बरोबर. आता मला सांगा 30 च्या समोर कोण आहे? वाय. 30 च्या समोर कोण आहे? वाय. आणि 60 च्या समोर एक्स आहे. बरोबर. मग therefore आपण काय मेन्शन करणार आधी? x equals to x is equals to डायरेक्ट काय ना x व्हॅल्यू सांगा. हा अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपला हा रेडियस आहे ना किती आहे? सर्कलची रेडियस किती घेतली आहे? 1 घेतली. सर्कलची रेडियस 1 आहे म्हणून हे डिस्टन्स 1 असणार. चला मग सांगा x. लक्षात घ्या हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल उलटा आहे. ओके. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर. मग ही अँगल इथे आहे तर हा ऍडजस्टंट असेल तर हा अपोजिट असेल. बरोबर. मग ज्यावेळेला आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढतो ही व्हॅल्यू 60 च्या समोर येते तर ही व्हॅल्यू 30 च्या समोर येते. मग x ची व्हॅल्यू म्हणजे 30 च्या समोर सॉरी 60 च्या समोर म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार? 3/2 इंटू हायपोटेन्यूज किती? 1 म्हणजे व्हॅल्यू किती आली? √3. आता y ची व्हॅल्यू सांगा. म्हणजे 1/2. बरोबर आहे ना? मग आता but p lies थर्ड क्वाड्रंट. बरोबर. जर p थर्ड क्वाड्रंट मध्ये तर x पण निगेटिव्ह y पण निगेटिव्ह. मग p of x, y is equals to -√3/2, -1. का बरं मायनस मायनस घेतलं? कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये x पण निगेटिव्ह y पण निगेटिव्ह झालं. पण x म्हणजे कोण? थीटा किती आहे? थीटा किती आहे? 200. y म्हणजे कोण? थीटा किती आहे? पुट करा. therefore sin 210 डिग्री is equals to y. y ची व्हॅल्यू किती आहे? -1. बरोबर. cos थीटा हे cos 210 म्हणजे x व्हॅल्यू किती आहे? झालं. cos निघाला, sin निघाला. बाकीचे फक्त व्हॅल्यूज पुट करत राहा, कॅल्क्युलेट होत राहतील. चला tan थीटा सांगा. tan 210 y upon x. y ची व्हॅल्यू -1. x व्हॅल्यू मायनस मायनस गेट बरोबर. उरलं कोण? मायनस मायनस कॅन्सल झालं ना. 1/√3. that's 1/√3. बरोबर. नंतर cot 210 x upon y. x व्हॅल्यू किती आहे? √3/2 मायनस आणि -1. परत मायनस मायनस गेट ओके. जस्ट 2 गेट ऑल्सो कॅन्सल. उरलं कोण? √3/1 म्हणजे √3. नंतर sec 210 1/x. बरोबर ना. 1/x व्हॅल्यू √3/2
मायनस रूट 3/2 याचा रेसिप्रोकल याला काय होणार मल्टिप्लाय म्हणजे -2 अपॉन रूट 3 झालं. आणि शेवटची व्हॅल्यू कोसेक 210 1 अपॉन पाय हा 1 अपॉन मायनस हा बरोबर. याचा रेसिप्रोकल म्हणजे मायनस. बऱ्याच जणांना रेसिप्रोकल म्हणजे अजून माहिती नाही. रेसिप्रोकल म्हणजे -1 अपॉन 2 चा न्यूमरेटरला रेसिप्रोकल म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय होतील इंटरचेंज होते. लक्षात असू द्या. कळतायत का बघा चेक करून घ्या तुमच्या व्हॅल्यूज. साइन पॉझिटिव्ह निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंट मध्ये 2 पॉझिटिव्ह असतील बघून घ्या वाटल्यास टॅन आणि कॉट उरलेले 4 काय असतील निगेटिव्ह असतील. टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि उरलेले 4 निगेटिव्ह असतील. चला मग पुढचा सांगा. चला आता पुढचा 220 225 चला सांगा पटापट. ओके रायडिंग मध्ये 5/4 रायडिंग. चला सांगा बरं आता परत निम्म्याच्या वर पार्ट तोच राहतो फक्त x आणि y ची व्हॅल्यू बदलते. मग थोडासा x ऍक्सिस ॲज अ ओरिजिन ॲज अ चला मग रोटेशन घेतलं कितीचं 225 डिग्री बरोबर. हा माझा a. मग मेजरमेंट ऑफ अँगल XOA इक्वल्स टू 225 डिग्री बरोबर. पुढे P पॉइंट कुठे सर्कलचा आणि टर्मिनल आमचं इंटरसेक्शन. या P पॉइंटला नाव दिलं मी x, y. पुढे परपेंडिक्युलर ऑन त्याला नाव दिलं मी m. OM म्हणजे कोण PM म्हणजे कोण राईट अँगल ट्रायंगल परत आला. राईट अँगल ट्रायंगल परत आला बरोबर. नाव मग मला सांगा हा एवढा अँगल किती आहे 45 180 प्लस आहे ना. हा एवढा किती असणार आहे 180. एवढा किती असतो 180 आणि इथे ऍड केलेला 180 प्लस 45 म्हणजे हा किती येणार 45. हा 90 तर हा 45 बरोबर. नाव 45 9 परत दोघा अँगल सेम आहेत म्हणून x आणि y च्या व्हॅल्यू सुद्धा सेम राहणार. x आणि y च्या व्हॅल्यू बदलणार नाही फक्त मॅग्निट्यूडला साइनला नाही फक्त मॅग्निट्यूडला बदलणार. मॅग्निट्यूडला सेम येतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होतील. आलं लक्षात. ओके नाव परत 45 90 थेरम काय सांगतो हा 45 हा 45 ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय राहणार सेम राहणार. ही व्हॅल्यू ही व्हॅल्यू 1/√2 into hypotenuse 1/√2 into hypotenuse हा थेरम आहे बरोबर. चला मग सांगा आता x म्हणजे 1/√2 into 1/√2 आणि y 1/√2 into 1 as 1/√2 व्हॅल्यू दोघांच्या सेम आल्या बरोबर. पण P lies in third quadrant but P lies in a third quadrant. जर P थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे तर P of x, y then x पण निगेटिव्ह that's -1/√2 -1/√2 दोघं निगेटिव्ह. आपण थर्ड मध्ये होतो म्हणून दोघं निगेटिव्ह आहे. आता पुढे चला सांगा साइन थीटा किती आहे थीटा किती आहे 225 डिग्री इज इक्वल्स टू y किती -1/√2 the sin cos 225 x -1/√2 the tan 225 y upon x -1/√2 upon -1/√2 minus get cancelled 1/√2 also get cancelled equals to tan पॉझिटिव्हच यायला पाहिजे ना थर्ड क्वाड्रंट मध्ये लक्षात घ्या.
थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह झाला पाहिजे. कॉट पण पॉझिटिव्ह, उरलेले 4 ओके. कॉट x अपॉन y परत तोच इक्वल्स टू सेक 225 1 अपॉन x म्हणजे 1 अपॉन मायनस 1 अपॉन रूट 2 रेसिप्रोकल मायनस रूट 2 परत 1 अपॉन y हा परत तोच सेम आहे. हे दोघं सेम आणि हे दोघं सेम. हे झाले थर्ड क्वाड्रंट. कुठे झाले थर्ड मध्ये बघा टॅन आणि कॉट इथे पण पॉझिटिव्ह होता, इथे पण पॉझिटिव्ह. लक्षात येतंय, समजतंय काय? ओके. आता थर्ड क्वाड्रंट मधला शेवटचा 240. theta is equals to or 4 pi by 3. चलो सांगा. originator okay. Now then positive x axis as a चला मग आता टोटल रोटेशन 240 बरोबर. ओके. ए then measurement of angle XOA equals to 240. That's 240. Okay. Now पुढे P point इथे असेल, इथून परपेंडिक्युलर x ऍक्सिस वर बरोबर आहे. परत राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. ओके. नाव हा किती असेल एवढा 60 आणि हा 30 असेल बरोबर. हा माझा x, हा y आणि हा x, हा p पॉइंट आहे x, y तो यम आहे. ओके. पुढे x कोणाच्या समोर आहे आता? इथे x कोणाच्या समोर होता 60 च्या समोर बरोबर आहे. इथे x कोणाच्या समोर आहे 30 च्या आणि y 60 च्या. चला मग x ची व्हॅल्यू सांगा. ओके. y कोणाच्या समोर आहे 60 च्या समोर म्हणजे काय रूट 3 बरोबर. ना पुढे but P lies in therefore P of x comma y equals to minus half minus root 3 by 2. बदल झाले या आणि या व्हॅल्यू बदल झाल्या. तुमचं कुठं चुकलं असेल तर चेंज करून घ्या. ओके. चला x y म्हणजे जा sin थीटा. थीटा किती आहे 240. that's 240 equals to y किती आहे झाला cos 240 x किती आहे ओके tan 240 y upon चला y ची व्हॅल्यू सांगा minus root 3 upon 2 upon x किती आहे 2 to get cancel minus 5 get positive remaining term root 3 झालं. पुढे cot 240 x upon y then minus half upon 2 to get cancel minus 5 get plus then next sec one upon minus 1 upon 2 that's one is equals to x value ना ओके. आणि cosec 240 1 upon y किती आहे ना that's minus 2 upon root reciprocal. कोणाला काही डाऊट? व्हॅल्यू चेक करा, व्यवस्थित व्हॅल्यू चेक करा कारण या व्हॅल्यू महत्त्वाच्या असतील. इम्पॉर्टंट व्हॅल्यूज आहेत या टेबलमध्ये लिहायच्या आहेत. व्हॅल्यू चुकायला नको.
टेबलमध्ये प्रिपेअर करायचं लागतं सर्व व्हॅल्यूज. लक्षात येते काय सांगतोय? व्हॅल्यू बरोबर आहेत सर्वांच्या? या 3 पॉईंटवर काय लावले ना 360 पर्यंत चला आता फोर्थ क्वार्टर इथेच काढायचं लगेच हो. फोर्थ क्वार्टर मध्ये 3 अँगल कोणते कोणते फोर्थ क्वार्टर मध्ये 300 315 आणि 330 हे 3 अँगल फोर्थ क्वार्टर मधल्या. लक्षात घ्या थोडंसं स्वतःचा लॉजिकचा वापर करा. डोकं लावण्यात काही म्हणजे जास्त हे नाही आहे. सेम आहे ना, फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह साठी फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स का असेल पॉझिटिव्ह, वाय का असेल फक्त हा टर्मिनलला निघले 300 350 330 बस. हे 3 अँगल घ्यायचे फक्त. चला पटकन काढा. हा पण इकडच्या बाजूला परपेंडिक्युलर पुट करतो ना, उरलेला अँगल पाहिजे. हा व्यवस्थित करा. चला नेक्स्ट अँगल इज 300 or 5 pi by 3. Right. Again standard unit circle, positive x axis at the initial arm, origin as a vertex, and total rotation of angle is 300. That's 300. Okay. हा उरलेला अँगल किती एवढा? हा जर आपण घेतला p of x, y इथून काय केलं मी परपेंडिक्युलर, याला नाव दिलं OM इज x, EM इज y. बरोबर. हा जर 300 असेल तर हा किती असायला पाहिजे 60. असं कारण एक रोटेशन किती असतं 360. 60 then this 30. बरोबर. एंगल XOA equal to 300 degree. Therefore x is equals to x कोणाच्या समोर आहे 30 डिग्री. म्हणजे 1/2 into 1 that's 1/2. y कोणाच्या समोर आहे 60 चा म्हणजे √3/2 into 1 means √3/2. But P lies in fourth quadrant. कुठे fourth quadrant. मग P of x fourth quadrant मध्ये x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह 1/2 minus √3/2. बरोबर आहे. अँगल sin 300 y किती आहे cos 300 1/2 x व्हॅल्यू पुट करा tan 300 y upon x minus √3/2 upon 1/2. 2 to get cancel minus √3. Then cot 300 1/2 upon minus √3/2. परत 2 to get cancel minus 1/2. Then sec 300 1/2 that's 2. And then cosec 300 1/, minus √3/2 means minus 2/√3. रेसिप्रोकल. इकडे परत थीटा किती आहे 315 और 7 काय म्हणता रेडियन मध्ये 7/2. ओके. देन once again standard unit circle, positive x axis as the initial arm, origin as a vertex, total rotation is 315. then उरलेला अँगल किती असेल 45. किती असेल 45. हा p इथून परपेंडिक्युलर घेतला तर p of x, y हा e x OA अँगल किती आपला 315. हा m हा x असेल तर हा y असेल. चला सांगा पटकन परत. XO equal to 315 डिग्री. x 45 डिग्रीच्या समोर आपण 45 आणि हा पण 45 1/2.
दोघांची व्हॅल्यू 7. बट P lies in therefore 1/√2 minus 1/√2. बरोबर इथपर्यंत. ओके, नाव देन sin 315 minus 1/√2 cos 315 1/√2 then tan 315 minus 1/√2 upon 1/√2 then √2 get cancel equals to minus 300 cot 315 1/√2 upon minus 1/√2 again same value get cancel equals to minus sec 315 sec 1/√2 then equals to √2 and the last value for sec 315 minus again 1/√2 minus 1/, that's one is minus √2. मी काहीच घेत नाही, फक्त x काढला y काढला व्हॅल्यू पुट करतो याच्यामध्ये सबस्टिट्यूशन घेतो. पुढे लास्ट 330 or 11/5. Okay, again positive x axis as the origin as the total rotation 330. यहाँ इथं काय म्हणतात 270 300 minus 270 होणार तर 360 minus 360 एक रोटेशन मधून सबट्रॅक्ट करतो. एक रोटेशन हे पूर्ण रोटेशन कितीच असतं 360 बरोबर. मग 360 हा 300 हा एवढा जर 300 असेल तर उरलेला 60 असेल. कोणतं का 30 घेतलं 330 साठी याच्यासाठी 30 मिनिटं करून हा म्हणजे तुझ्या याच्या व्हॅल्यूज तिकडे जाते या व्हॅल्यू तिकडे जाते. ओके, आणि असं काही नाही बरं का की तुम्ही एक्स ॲक्सिसवरच परपेंडिक्युलर पुट केला कॅन्सल आहे असं काही नाही. तुम्ही वायवर पण पुट करू शकता. वायवर सुद्धा वायने करू नये असं वायने करू काय असं सेम कसं जाऊ लक्षात घ्या. परत काहीच पडत नाही, व्हॅल्यू त्याच मिळतील पण फक्त एवढं होईल की जसं आपण इकडे परपेंडिक्युलर करतो ना इकडे परपेंडिक्युलर करतो. व्हॅल्यू मध्ये फक्त वाय इकडे येतो तर एक्स इथे येतो बरोबर ना. आपला एक्स कुठे येत होता इथे येत होता इथे परपेंडिक्युलर. इथे जर परपेंडिक्युलर पुट केला तर हा एक्स होता तर हा वाय होता बरोबर ना. आणि जर इथे परपेंडिक्युलर पुट केला तर वाय इथे येईल आणि एक्स इथे पॅरलल होतं. व्हॅल्यू मध्ये फरक पडत नाही. फायनल आन्सर सेम राहणार कारण त्या अँगलला ती व्हॅल्यू काही बदलणार आहे का नाही. व्हॅल्यू त्याच राहणार. तुम्ही इकडे गेले तर तिकडे घ्या. आलं लक्षात. मी एक फिक्स का करून दिलंय डोक्यात तेवढं झालं पाहिजे दुसरं नाही आलं हे चुकणार नाही. फिक्स करून दिलं. ओके, चला मग सांगा आता परपेंडिक्युलर पुट केला याला काय म्हटलं आपण एक्स हा काय माझा वाय. हा अँगल किती असेल आता 30 तर हा किती असेल 30 60 90 असा. मग चला सांगा आता एक्स हा पी काय हा 30 एक्स एक्स कोणाच्या समोर म्हणजे किती येणार बस वाय किती आहे 1/2. पी लाइज इन 4th क्वार्टर. मग चला सांगा बरं आता पटकन √3/2 minus 1/2 प्लस मायनस बरोबर. व्हॅल्यू सांगा पटापट. sin 330 ओके cos 330 ओके tan 330 यांचं दोघांचं डिव्हिजन 2 टू कॅन्सल -1/, डायरेक्ट घेतलं शेवटचं तरी डायरेक्ट घ्या. ओके चला सांगा पटकन आता cot 330 minus √3 ओके sec 330 2/√3 आणि cosec 330 इनफ. किती अँगल निघाले आपले टोटल 12 अँगल निघाले. 12 आणि ते क्वाड्रंटलचे एक टेबल तयार केला तो 5 टोटल किती असतील 70. आता तुम्हाला
हे जे आपण अँगल काढले त्या अँगलचा एक टेबल तयार करायचा आहे. काय टेबल? काल तुम्ही 30 पासून तर 240 पर्यंत आला आणि हे 3 आला, बरोबर. हे टोटल 12 अँगलचा मला एक टेबल पाहिजे. जसा मी 0 to 360 पर्यंत क्वाड्रंट अँगलचा काढलाय, सेम अँगल सेम टेबल, पण फक्त अँगल हे असते. लक्षात जे व्हॅल्यू त्याच्यामध्ये पाहिजे सर्व कळतंय. तो टेबल मला प्रिपेअर्ड पाहिजे. कळतंय कसं तयार करायचं? लक्षात येतोय का? थेरॉटिकल पार्टमध्ये काय लिहायचं? थेरॉटिकल पार्टमधून नोट्स थिअरीमध्ये सगळं दिलंय. थिअरीमध्ये सुरुवातीपासून थिअरी लिहायला सुरुवात करायची आफ्टर द ग्रुप क्लास. ओके, ठीक आहे.